हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ स्टार्स ऑफ बाप. आपल्याकडे आज एक युनिक पर्सनॅलिटी आहे जे की वैष्णव पवार. तर वैष्णव पवार, तुम्ही आम्हाला थोडं इंट्रोडक्शन देताल का तुमचं? माझं नाव वैष्णव पवार. मी राहणार निळवंडी. मी बाप कंपनीमध्ये डिस्चार्ज प्रोजेक्टवरती ॲज अ टेस्टर म्हणून काम करतो. आणि माझं अजून एक ओळख सांगायची म्हणजे तर मी एक हाडाचा शेतकरी आहे आणि माझ्याकडं 20 गायी आहे. मी ते करून कंपनीमध्ये जॉब करतो. गायांचं शेणखोर, नंतर गाय पिळून, नंतर चारायला जाणं, सकाळी चारा घेऊन येणं, त्यानंतर परत मग चारा कुट्टी बिट्टी करून गायांना घालणे, गायांना पाणी बिणी पाजून 7:45 9:30 माझं सगळं आवडतं. त्यानंतर मी कंपनीत येतो. माझा कंपनीचा टायमिंग आहे 9:30, पण तरी पण मला टाइम थोडाफार होतोच. तर वैष्णव, तुम्ही तुमची IT लाईफ आणि ही शेतकऱ्याची जी लाईफ आहे ती कशी मॅनेज करता, दोन्ही पण? माझं IT मध्ये येणारे ध्येय होतं शेती. हे माझा पारंपरिक धंदा आहे. माझ्याकडे सध्या 20-25 गाय आहे. त्यांचे चारा पाणी त्यांच्यासाठी मला शेती करावीच लागते आणि मी दोन्ही पण हँडल करतो. सध्या बाप कंपनी ही माझ्या घरापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. बाप कंपनी जर नसती तर मला कंटिन्यू शेतीच करावी लागली असती. माझं ध्येय पूर्ण झालंच नसतं. सकाळ संध्याकाळ मी दोन्ही पण हँडल करतो. म्हणजे पारंपरिक धंदा पण हँडल करतो आणि दुपारचा मी कंपनीचा टायमिंग पण हँडल करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही दोन्ही पण मॅनेज करतो. तुम्ही जर बघायला गेले तर माझ्यात 2 रूपे, एक म्हणजे IT मधलं, दुसरं म्हणजे शेतकरीचं. तुम्ही जर सकाळी किंवा संध्याकाळी माझ्या घरी आला तर तुम्ही मला ओळखू पण शकणार नाही. मी ह्या अवस्थेत असतो. पूर्ण पारंपरिक, म्हणजे पूर्ण एक शेतकरी म्हणून तुम्ही संध्याकाळी वगैरे काम करता. आणि समजा कंपनीत वगैरे आला तर एक IT प्रोफेशनल म्हणून. ओके, ते खरंच एक तुमचं एक कौतुक करावं लागेल की दोन्ही तुम्ही कसं मॅनेज करता. ही खरंच फारच मोठी गोष्ट आहे. आम्हाला तुमच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबद्दल काही कळेल का? प्राथमिक शिक्षण हे मी गावामध्येच घेतलं. 1ली ते 10वी ते आपलं मराठी मीडियम मध्ये. त्यानंतर मी 11वीला वडगावला गेलो. वडगावला मी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं. कॉमर्समध्ये मी 11वी-12वी केली. त्यानंतर मी संगमनेरला 1 वर्ष केलं. त्यानंतर मी परत पुण्याला गेलो. पुण्याला मी महिंद्रामध्ये 3 वर्ष जॉब केला. पण मग तथ्य काहीच वाटलं नाही, शिकण्यासारखं काहीच भेटलं नव्हतं. मग पप्पांनी सांगितलं घरी ये. मग घरी आल्यानंतर धंदा चालू केला गायांचा. त्याच्यानंतर मग तिथून नंतर म्हणलं आता काय करावं. त्यानंतर म्हणलं आता बाप कंपनी नाव ऐकू आलं. मग 3-4 वेळेस इथं आलो. इथं आल्यानंतर इथं बघितलं वातावरण कसं आहे, काय थोडंसं बरं वाटलं. म्हणून मग बाप कंपनीत मी जॉईन झालो. मग तिथून पुढे थोडंसं लाईफ चेंज होत गेली. आता या स्थितीमध्ये आलो. मग तुम्ही आता तुमच्या चेंज लाईफ बद्दल काय बोलू शकताल का, की एक्सपिरियन्स कसा आहे किंवा होता तुमचा बाप कंपनी बद्दलचा? पहिलं सांगणं हे झालं माझं की पहिलं हे पूर्ण गावठी बाणात होतो. इथं आल्यानंतर थोडी चेंज झालं. इथं राहणं, वागणं, बोलणं, कॉन्फिडन्स वाढला. पहिला कॉन्फिडन्स नव्हता एवढा बोलण्याचा काही, पण इथं आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला, सगळं झालं असं. तुम्ही जसं म्हणला की तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, मग तुम्हाला IT मध्ये जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला योग्य प्रकारे जमतात का? म्हणजे सांगण्याचं असं झालं की फर्स्ट टाइम तर नाही जमल्या माझ्या 6-1 महिने. त्यानंतर थोडं सर बोलत गेले, हळूहळू शिकत गेलो. आता मग थोडस याच्यावरती आलो, तेव्हा मग जमायला लागलं. तर वैष्णव, मला तुमच्या थोडंसं कामाकडे यायचंय. की तुम्ही जसं बोलला की तुमचं प्रोफेशन हे टेस्टिंग आहे, तर मला त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ॲज अ मी सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून जॉब करतो ना. त्यानंतर मी इथं 2 टूल यूज करतो, एक सायप्रेस आणि एक सिलेनियम. त्यामध्ये ऑटोमेशन पूर्णपणे केली जाते. जेव्हा मॅन्युअल टेस्टिंग होती, मॅन्युअल टेस्टिंग झाल्यानंतर त्यामध्ये जेव्हा थोडीफार यूज केली जाते ना सॉफ्टवेअर सिलेनियम मध्ये, त्या थ्रू आपण 1 टाइम यूज करतो का कसा प्रोडक्ट परफॉर्म करतं, त्याचं फोकस कसं काय. म्हणजे तुमची स्पेशालिटीच टेस्टिंग मध्ये? हो, ठीक आहे. वैष्णव, तुम्ही डेव्हलपमेंट सोडून डायरेक्ट टेस्टिंग मध्ये का आले? त्याचं काही एक रिझन? असं एक रिझन आहे, म्हणजे माझी पहिल्यापासून अशी एक सवय होती दुसऱ्यांच्या चुका काढणं. त्यानंतर मी इथं आलो, इथं डेव्हलपमेंट बघितली, नाही जमली, मग टेस्टिंग करायला लागलो. मग दुसऱ्यांच्या इथं पण कोडिंग मध्ये चुका काढत गेलो, प्रोजेक्ट मध्ये चुका काढत गेलो, असं झालं. वैष्णव, तर तुमचा 3 वर्षाचा प्रवास कसा होता? किती काही तुम्हाला स्ट्रगल करावं लागलं किंवा काही अडचणी आल्या किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागलं, हे मला ऐकायला आवडेल. म्हणजे सांगण्यात आज झालं, मी जेव्हा इथं आलो पहिल्या वर्षी, इथं जे शिकवलं गेलं त्यामध्ये सगळं इंग्लिश होतं आणि इंग्लिशचं माझं थोडंसं वाकडंच होतं. त्याच्यामुळे मी एवढं काही लक्ष दिलं नाही.
पण मग सेकंड इयरला गेल्यानंतर असं वाटलं आता काय करावं, नेमकं इंग्लिश पण येत नाही आणि डेव्हलपमेंट पण जमाना. मग आता सरांना बोललो, सर म्हणले तू मग तुझ्या पद्धतीने बघ, आता काय तुझे जर राहिले 2 वर्ष फक्त, तुला काय करायचं. म्हणून मग विचार केला 2-1 महिने चांगला थांबून, मग मला आता आपण टेस्टिंग करू शकतो. तिथं पण इंग्लिश आहे, पण मग असं एवढं पण काही नाही का आपण करू शकत नाही पण एवढी. त्याच्यामुळे मग मी टेस्टिंग मध्ये गेलो. टेस्टिंग मध्ये माझं असं झालं का पूर्ण डेव्हलपमेंट नाही जमले नाही, त्याच्यामुळे मी टेस्टिंग केली. टेस्टिंग मध्ये मग थोडं हळूहळू शिकत गेलो. फर्स्ट टाइम मॅन्युअल टेस्टिंग केली, त्याच्यानंतर मग ऑटोमेशनला आलो. मॅन्युअल टेस्टिंग मध्ये एक्सेल ते बनवावं लागायचं, त्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिश लागतं आणि आपल्याला क्लायंट सोबत बोलायचंय तेव्हा पण आपल्याला इंग्लिश लागतंय. आता थोडंसं सुधारलोय, इंग्लिश पण सुधारली, सगळं झालं. पण मग अजून एवढा पण कॉन्फिडन्स आलाय का आपण सगळं करू शकतो. तुम्ही जे आता बोलला की कॉन्फिडन्स माझा बिल्ड झाला, वाढला, तर त्याचं काय एक्झाम्पल देऊ शकता की कसा वाढला? फर्स्ट टाइम मी राव सरांकडे गेलो. राव सरांना म्हणलं, सर माझा आहे ना कॉन्फिडन्स पण नाही आणि इंग्लिश पण बोलता येणार एवढं. मग राव सरांनी मला थोडं हे दिलं, धीर दिला आणि तिने मला पाठिंबा केला. तू इथं इंग्लिशचे लेक्चर चालू कर. इथं इंग्लिशचे लेक्चर होत गेले. मग तिथून थोडासा असं वाटलं की आपण इंग्लिश होऊ शकते. त्यानंतर सरांनी दर शनिवारी आमची इथं इंटरव्ह्यू व्हायचे. तुम्ही मग हप्ताभर काय करतात त्यावरती सांगायचं. नंतर ग्रुप डिस्कशन, इथून कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यानंतर मग प्रोजेक्टवरती टाकलं सरांनी. प्रोजेक्टवर टाकल्यानंतर अजून कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आम्हाला आपण करू शकतो, आपलं एक ध्येय कम्प्लीट झालंय. तुमच्या कंपनीच्या वर्कचा म्हणजे IT च्या वर्कचा काही तुमच्या शेतीच्या कामावर म्हणजे घरच्या कामावर काही परिणाम झालाय, किंवा घरच्या कामाचा इकडच्या शेतीच्या कामाचा आपल्या IT च्या वर्कवर काही परिणाम? असं नाही, इथलं म्हणजे शेतीच्या कामात इथं नाही एवढा परिणाम झाला, पण इथल्या कामामुळे माझा थोडासा घरी परिणाम म्हणजे जाणवला की टाइम भेटत नाही घरच्या कामासाठी. मग इथं सुट्ट्या मारणं हे होणं, त्याच्यामुळे मग घरी एक माणूस लावून दिला. मग सगळं हँडल तोच करतो. फक्त माझे 3-4 महिने पहिले जे गेले ना त्याच्यामध्ये माझा परिणाम जाणवल्यामुळे मग एक माणूस लावून दिला. ते माणूस सगळं हँडल करतो. आणि घरच्यांना असं झालं, घरच्यांना माझ्यामध्ये जो बदल दिसला तो खूप चांगला दिसला. म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे सांगण्यात झालं, जो मी 11वी-12वी पर्यंत होतो त्यामध्ये आणि आत्तामध्ये माझा खूप डिफरन्स झाला. म्हणजे बदलाच झाला. पहिले भांडणं करणं, टोकारगिरी, हे सगळं सोडून दिलं आता. तर हाच एक मेन डिफरन्स सगळ्या आपल्या स्टार्स ऑफ बापचे जे येतात कॅन्डिडेट्स त्यांच्यामध्ये हाच एक डिफरन्स आहे की पहिले ते असे होते आणि ते आता असे झाले. म्हणजे एक डिसिप्लिन म्हणतो तर ती आपल्याला बाप कंपनीमधून दिसून येते, राईट? ओके, हो. तर वैष्णव, तुम्ही मला असं बोललात की तुमच्याकडे 20 गाया वगैरे आहेत, शेती आहे, तर तुमच्याकडे एवढं असून पण मग तुम्ही जॉब करायचा का निर्णय घेतला? कारण तुमच्याकडे शेती आहे, गाय आहे, तर जेवढं तुम्ही IT च्या जॉबमधून कमवता तेवढंच तुम्ही तुमच्या शेतीमधून पण कमवू शकत होता. तरी पण का बरं तुमचा IT कडे कल जास्त होता? सांगण्यात झालं, माझा छंद होता. म्हणजे माझं आवड होती काहीतरी नवीन करण्याची. त्याच्यामुळे मी IT मध्ये प्रवेश घेतला. IT मध्ये प्रवेश घेतल्यामुळं माझं ते टेक्नॉलॉजी वाढत गेली आणि ती मी टेक्नॉलॉजी शेतीमध्ये पण वापरू शकतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण शेतीमध्ये टेक्नॉलॉजी पण वापरू शकतो ना. त्यासाठी म्हणलं मग आता आपण टेक्नॉलॉजी पण शिकून घ्यावं. मग माझा IT चा छंद पूर्ण पण झाला. मी आता शेतीमध्ये टेक्नॉलॉजी पण वापरतोय. नाही, मला तेच वाटलं की दुसरं काही रिझन आहे का? जसं की तुम्ही आता बघत असाल की आपल्याला जॉब शिवाय मुली मिळत नाही मुलांना, मग तसं काही तुमचं रिझन होतं का? नाही, तसं काही रिझन नव्हता माझा. भेटत पण असती, पण मग मला चला आपला छंद पुरा करायचा आहे, त्याच्यामुळे मग मी IT मध्ये आलो. वैष्णव, तुम्हाला 12वीला किती मार्क्स होते? मला 12वीला 56% होते कॉमर्समध्ये. समजा तुम्हाला बाप कंपनीने संधीच दिली नसती तर मग तुम्ही काय केलं असतं? सांगण्यात झालं, मला 12वीला 56% होते. त्यानंतर मी एखादं ग्रॅज्युएशन केलं असतं. जर बाप कंपनी जर नसती तर मी कुठेतरी ग्रॅज्युएशन केलं असतं. जॉब तर काही भेटलाच नसतं एवढी गॅरंटी होती. मग मला पारंपरिक शेतीच करावी लागली असती, नाही तर मग आर्मी म्हणा, पोलीस म्हणा. पण त्यामध्ये पण माझं सिलेक्शन झालं नसतं, कारण माझी उंची कमी. तुम्ही बघतच असाल मला आता. तर त्यामुळे मग बाप कंपनीमुळे मला एक संधी भेटली. तर वैष्णव, एक शेवटचा क्वेश्चन तुम्हाला. ओके. जर तुम्हाला असं म्हणण्यात आलं की तुम्हाला IT किंवा शेतीच करावी लागेल तर तुम्ही काय निवडताल? सांगण्यात झालं की IT माझं प्राण आहे आणि शेती माझा जीव आहे. मी दोन्ही पण हँडल करन, आत्ता पण करतोय आणि पुढं पण करन.
ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता वैष्णव सारखे मुलं जे की IT पण सांभाळत आहेत आणि त्यांची शेती जो पारंपरिक व्यवसाय आहे तो पण सांभाळत आहेत. तर त्याची एक कॉमर्स साईड होती, त्याला पर्सेंटेज पण कमी होते, तरी पण तो आज बाप कंपनीमध्ये येऊन एक IT प्रोफेशनलची लाईफ जगतोय, टेस्टरचं काम करतोय. तर त्याच्यासारखे अनेक तरुण असतील जे आत्ता शेतीच करत आहेत, तर त्यांच्यासारख्या अनेक तरुणांना बाप कंपनी हे मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करू शकते. बाप कंपनी ही एक योग्य अपॉर्च्युनिटी, संधी आहे सर्व तरुणांसाठी. तर अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर आपण पुढच्या एपिसोडमध्ये परत एकदा भेटूया. धन्यवाद. थँक्यू सो मच वैष्णव पवार. थँक्यू.